नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. दीपवंश महावंशामध्ये आपल्याला माहिती मिळते की कशा प्रकारे 3 बौद्ध धम्म संगीत झाल्या. त्याच्यानंतर अख्ख्या जगभरामध्ये खूप चांगल्या प्रकारे धम्म गेला, धम्म पसरला, धम्माचा प्रचार झाला. त्याचबरोबर श्रीलंकेमध्ये कसा धम्म गेला, तो तिथे कसा वाढला, तिकडच्या धार्मिक राजांनी किती छान काम केलं, कशा प्रकारे तिथे धम्म गेला, कशा प्रकारे तिथे अनेक लोक शोधापन्न झाले, धम्मामध्ये प्रतिष्ठित झाले, मोठा संघ बनत गेला. कालांतराने बुद्धांच्या धातूंवरती तिथे खूप सारे स्तूप बनवण्यात आले. कालांतराने महाबोधी ही लंकेमध्ये जाते आणि आज सुद्धा महाबोधी तिथे सुरक्षित आहे. खूप चांगल्या प्रकारे बुद्धांच्या धातूंचं, खूप चांगल्या प्रकारे महाबोधीचं त्या ठिकाणी पूजा वंदना होते, अर्चना होते आणि जसा पाहिजे तसा मान सन्मान त्यांना भेटतोय आणि खूप चांगल्या प्रकारे धम्म त्या ठिकाणी आहेत. हे आपण सगळं महावंशामध्ये बघत आहोत. गेल्या 1-2 लेक्चर मध्ये आपण महावंश काय, महावंशामध्ये काय काय महत्वाचं सांगितलं गेलेलं आहे. त्याचबरोबर जी मे महिन्यामध्ये आपण धम्मयात्रा करत आहोत श्रीलंकेसाठी, तिथे आपण काय काय बघणार आहोत, त्यांचं वर्णन काय आहे आणि महावंशामध्ये त्याच्याबद्दल आपल्याला अजून काय माहिती मिळते, हे आपण या पुढच्या 10 चॅप्टर मध्ये शिकणार आहोत. ज्यांना ज्यांना मे महिन्याच्या या धम्मयात्रेमध्ये यायचं असेल श्रीलंकेला, त्यांनी संपर्क करा. बुकिंग सुरू आहे. अजून कोणाला काही माहिती पाहिजे असल्यास नक्की मला ह्या नंबरवरती आपण संपर्क करा. बघता बघता वर्षातले 2 महिने सुद्धा निघून गेले आणि ह्या 2 महिन्यामध्ये आपण किती कुशल कर्म केलं ते आपण सध्या साईडला ठेवूया. आता हे बघू शकतो का आपण की येणाऱ्या पुढच्या महिन्यामध्ये मार्च महिना मेहनतीचा म्हणून आपण एक अधिष्ठान घेऊ शकतो का? कसं? साईडला आपल्याला एक फोटो दिसतोय, याच्यामध्ये 10 कुशल कर्म आहे जे आपण रोज केले गेले पाहिजे. हे कुशल कर्म करू तेव्हा जाऊनच पुण्य संचय होईल आणि पुढचे जन्म म्हणा किंवा निब्बाण सुख मिळायला मदत होईल. 10 पारामितर रिक्वायरमेंट आहे जे पूर्ण करायची आहेत. ठीक आहे, पण रोजच्या दिवसांमध्ये आपण काय कुशल कर्म करू शकतो, तर हे 10 कुशल कर्म आहेत. संदर्भ काय? अभिधम्मत संगम आहे. बरेच सुद्धा आहे. आता एक अधिष्ठान आपण असं घेऊ शकतो की रोज हे 10 कुशल कर्म मी घेऊ शकतो का, करू शकतो का? जमत असेल करा, प्रयत्न करा. हा पूर्ण मार्च महिना प्रयत्न करून बघा की माझ्याकडनं किती कुशल कर्म होत आहेत. आता हे 10 कुशल कर्म कोणते? सुरुवातीला आपण एक व्हिडिओ बनवला आहे 10 कुशल कर्माचा, तो बघावा, त्याला नीट समजून घ्यावं. काही प्रश्न असेल तर खाली कमेंट मध्ये विचारावं. ठीक आहे, माझ्याशी संपर्क करावा. ह्या नंबरवरती मला फोन किंवा व्हॉट्सअपला मेसेज पाठवावा. ठीक आहे, आणि सांगा की हे 10 कुशल कर्म करत असताना मनामध्ये प्रसन्नता उत्पन्न होते का, पुण्य कमवलं जातंय का, हे अधिष्ठान आपल्याकडनं पूर्ण होतंय का? बघा, धर्माच्या मार्गावर चालत असताना मेहनत घ्यावी लागेल पुण्य कमवण्यासाठी. असं सहज पुण्य कमवता नाही येत, परिश्रम घ्यावे लागतील, अधिष्ठान घ्यावे लागेल. घेऊन बघा हे मार्च महिन्याचं अधिष्ठान की माझ्याकडनं हे 10 कुशल कर्म रोज होतील का, आणि झाले तर आपलं अधिष्ठान पूर्ण होत आहे. आपली अधिष्ठान पारामी पूर्ण होते. बघा, दान पारामी पूर्ण होते, शील पारामी पूर्ण होते, पय्या पारामी पूर्ण होते, अजून खूप साऱ्या गोष्टी आहेत. बरोबर, अशा प्रकारचं अधिष्ठान घ्या. बरोबर, जे जे अधिष्ठान घेत आहे त्यांनी मला कळवावं, व्हॉट्सअपला कळवावं किंवा आमच्या ग्रुपमध्ये कळवावं किंवा ह्या व्हिडिओच्या खाली कमेंट मध्ये कळवावं किंवा जिथे जमेल तिथे कमेंट करून कळवावं. फार महत्वाचं आहे. एक नवीन उपक्रम आहे. 2021 मध्ये जेव्हा मी ऑनलाईन लेक्चर घेत होतो, माझ्या 7-8 वर्षाच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा असे चार्ट बनवून त्यांनी अधिष्ठान घेतलेले आहेत आणि पूर्ण सुद्धा केलेले आहेत. ठीक आहे, त्यांना शक्य आहे त्यांनी नक्कीच असे अधिष्ठान घ्या. अधिष्ठान घेतल्याशिवाय पुण्य कर्म करण्यासाठी बळ मिळणार नाही, प्रेरणा मिळणार नाही. बरोबर, आणि तुम्हाला हे कसं वाटतंय कमेंट मध्ये सांगा, जेणेकरून इतरांना सुद्धा प्रेरणा मिळेल मित्रांनो. ठीक आहे, फार महत्वाचं आहे. त्यांना शक्य आहे त्यांनी नक्कीच हे अधिष्ठान घ्या, आपले अधिष्ठान पूर्ण करा. नंतर काही अडल्यास नक्की विचारा आणि त्याच्यानंतर अधिष्ठान पूर्ण झाल्यानंतर अधिष्ठान कसा पूर्ण झाला हे सुद्धा नक्की सांगा. हे 10 प्रकारचे कुशल कर्म काय आधी सांगितले गेलेले आहे. या व्हिडिओच्या खाली कमेंट सापडेल किंवा ग्रुपमध्ये ऑलरेडी व्हिडिओ शेअर केलेला आहे. जे जे लोक अधिष्ठान घेत आहेत कृपया करून मला कळवा आणि कशा प्रकारे आपण अजून चांगल्या प्रकारे हे अधिष्ठान पूर्ण करू शकतो भविष्यामध्ये सुद्धा येणाऱ्या काही व्हिडिओमध्ये आपण याच्यावरती चर्चा करूया. ठीक आहे, मार्च महिन्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे आपण कुशल कर्म करू, एक अधिष्ठान घेऊया आणि मग प्रश्न येतो, सर मला तर वेळ मिळतच नाही ध्यान साधना करायला. बरोबर, दिट्टूचे कर्म म्हणजे पय्या किंवा समजू की तुम्हाला समते विपश्यना करायची आहे, आनापान विपश्यना करायची आहे, तर वेळ कोणालाच नसतो, वेळ काढावा लागतो. बरोबर, ध्यान साधना जमत नसेल 5 मिनिटं सुरू करा, 10 मिनिटं सुरू करा, 15 मिनिटं, कालांतराने त्याचा वेळ काळ वाढवा, सुरुवात तरी करा. बरोबर, आता
10 कुशल कर्माचा व्हिडिओ बघा आणि तेव्हा जाऊन याला सुरू करा. जे लोकांना उशिरा बघतील, मार्च महिन्यामध्ये कुठल्याही तारखेला बघतील किंवा कुठल्याही महिन्यामध्ये बघतील भविष्यामध्ये, तुम्हाला जसं जमेल तसं चार्ट बनवा आणि कुशल कर्म करायचा प्रयत्न करा. ठीक आहे. आता मागच्या लेक्चर मध्ये आपण 11वं चॅप्टर बघितलं महावंसाचं, की कशा प्रकारे महावंसाचे 11व्या चॅप्टर मध्ये आपल्याला असं दिसतं की 3 बौद्ध धम्मसंहिता झाल्या आणि त्याच्यानंतर आता महिंद थेर हे लंकेला जाणार आहेत, पण त्याच्या आधी ते वाट बघतायत कसली, की देवानंद पिय तिस्त राजा त्याचा राज्याभिषेक होऊ द्या. त्याचा राज्याभिषेक झाला तर आपण तिथे जाऊया. मग आपण बघितलं की त्याचा राज्याभिषेक झाला. राज्याभिषेक झाल्यानंतर काय काय म्हणा, सगळे हिरे मोती म्हणा, सगळं दागिने, सगळं खजाना हा वरती आला, पूर्ण समुद्रातून वरती आला, जमिनीतून वरती आला आणि तो पाठवण्यात आला कुठे, देवानंद पिय दस्ती सम्राट अशोक यांच्याकडे. सम्राट अशोकाने परत भेट पाठवली आणि त्या परत भेटीमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट होती ती म्हणजे धम्म. आणि इथे माझा मित्र देवानंद पिय तिस्त याला परत तुम्ही धम्म देऊन, धम्मामध्ये प्रतिष्ठित करून तुम्ही परत त्याचा राज्याभिषेक करावा असा सम्राट अशोकाने सांगितल्यानंतर अशाच प्रकारे लंकेमध्ये केलं जातं आणि राजा या ठिकाणी बुद्ध धम्म संघाला प्रतिष्ठित झालेला आहे. हे आपण चॅप्टर नंबर 11 मध्ये बघितलं. ठीक आहे. महावंसाच्या धम्मसंघांची ही महावंसाची सिरीज तुम्हाला कशी वाटते नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. ह्या सिरीज मध्ये काही नवीन शिकायला मिळतंय का त्याच्याबद्दल सांगा. त्याचबरोबर धम्मसंघांना काही लोक दान पाठवत असतात. ज्या लोकांनी QR कोड स्कॅन करून दान पाठवलं, इथे दानदात्यांची नाव आहेत. त्यांनी QR कोड स्कॅन करून दान पाठवलं किंवा वैयक्तिक पद्धतीने दान पाठवलंय, या सगळ्या दानदात्यांचा खूप खूप धन्यवाद, खूप खूप साधुकार. या सगळ्यांची दान पारायण पूर्ण हो. धम्म देण्यासाठी, धम्म सांगण्यासाठी मला मोटिवेशन देतायत, प्रेरणा देतायत, मदत करतायत, या सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद. आपण सुद्धा ह्या चॅनलला धम्मसंघाला मदत करण्यासाठी अशा प्रकारे दान पाठवू शकतो. मी पुस्तकाचा रेफरन्स देतोय. पुस्तक आहे महावंस आणि भंते आनंद कौशल्यांजी यांचं हे पुस्तक आहे. बरोबर. हे पुस्तक आपल्याला बरेच ठिकाणी अवेलेबल होऊन जाईल. आपण जिथे पण राहत असाल त्या शहरामध्ये जो कोणी पुस्तक विक्रेता असेल, धार्मिक साहित्य ठेवणारे असतील, त्यांच्याकडे पुस्तक असेलच. तुम्ही हे पुस्तक आपल्याकडे असलंच पाहिजे, कारण की खूप चांगल्या प्रकारची माहिती आपल्याला या ठिकाणी मिळते. आता आपण 12वा चॅप्टर बघतोय आणि याचं नाव आहे नाना देश पसातो. आता इथं होतं काय, जशा प्रकारे 3ऱ्या बौद्ध धम्मसंहितेनंतर राजा सम्राट अशोक यांनी संगीती घेतली, पण ते मोगलीपुत्र तिस्त यांनी काय केलं, यांनी पूर्ण 10 देशांमध्ये समजा भंते लोकांना पाठवलं, संघाला पाठवलं की तुम्ही धम्म सांगा. आता आपण या चॅप्टर मध्ये बघू कशा प्रकारे कोण कोण भिक्षू कुठल्या दिशेला गेलं, कुठल्या राज्यामध्ये गेलं आणि तिथं जाऊन त्यांनी काय केलं, किती लोक स्वतःपन्न झाले, सगळगामी झाले, किती लोक संघामध्ये आले, किती लोक प्रतिष्ठित झाले, याचं माहिती आपल्याला चॅप्टर नंबर 12 मध्ये दिसते. ठीक आहे. आता आपण बघूया एक एक. काय, थेरो मोगलीपुत्तोसो जिनसासन ज्योतको निठ्ठा पेतवान संगीती पेक्खमानो अनागता. बरोबर, की मोगलीपुत्र तिसरं थेर होते. बरोबर. यांनी काय केलं की जे जिनसासको ज्योतको, की ज्योत होती समजा एका प्रकारे, की धम्म कसा टिकला पाहिजे, त्यांना त्याची जाण होती. बरोबर, जागरूक होते. त्यांनी काय केलं, निठ्ठा पेतवान, त्यांनी तिसरी संगीती भरवली, तिसरी संगीती झाली आणि पेक्खमानो आणि अनागतन भविष्यासाठी काय केलं, धम्म सांगण्यासाठी भिक्षू लोकांना पाठवलं. कुठे पाठवलं बघ, अनागतम शासनस्य प्रतिष्ठानं, बुद्ध शासनाला प्रतिष्ठित करण्यासाठी पंचतेषु अवेक्षीय भविष्याला बघून पेसेसी कार्तिक मासे ते थेरे तही. तिकडे त्यांनी थेरांना भिक्षू संघाला पाठवलं. कधी, कार्तिक पौर्णिमेला. ठीक आहे. वर्षाभर संपत आलेला आहे. कार्तिक पौर्णिमा बरोबर 1 महिना झाला. कार्तिक पौर्णिमेनंतर आता त्यांनी सगळ्या भंते लोकांना पाठवलंय. बरोबर. थेरंग कश्मीर गंधारंग मध्यंतिकं अपेसई महादेवं थेरंग महिष मंडलम वनवासिंग अपेसेयिंग थेरंग रक्षित नामं तथा अपरंतं यो न धम्म रक्षित नाम. बघा, काश्मीर गंधारला पाठवलं. मध्यंतिक थेर, काश्मीर गंधार म्हणजे आजचा काश्मीरचा पूर्ण हिमालयाचा भाग आणि वेस्टर्न म्हणजे पाकिस्तान आणि गंधार म्हणजे अफगाणिस्तान, या पूर्ण प्रदेशामध्ये कोणाला पाठवलं, मध्यंतिक थेर यांना. नंतर महादेव थेरला कुठे पाठवलं, महिष मंडल. आता महिष मंडल हा थेर, ही जागा कुठली आली माहितीये. आता महिष मंडल ही जागा माहिती कुठली आली,
नर्मदेच्या खाली म्हणजे आजचा नॉर्थ महाराष्ट्र, आजचा खानदेश आणि थोडा भाग हा दक्षिण मध्य प्रदेश असा. पुढे वनवासी अपेशीय रखित नामक. आता वनवास मध्ये वनवास कुठे? कर्नाटक मधल्या मैसूरचा जागा ती एरिया समजा किंवा आत्ताचं आधुनिक असं कर्नाटक राज्याच्या आसपासचा एरिया आहे, त्याला वनवासी असं नाव दिलं. तिथे रखित तेरांना पाठवलं. तथा अपरंतक योन धम्म रखित नाम. अपरंतक कोण? मुंबई पासून तर गुजरातचा जो एरिया होता, ओके, वेस्टर्न साइडला, तिथे धम्म रखित यांना पाठवलं. त्याचबरोबर महाधम्मिक थेर, महाराष्ट्रामध्ये महाधम्मिक यांना पाठवलं. महारक्षित थेर पाठवलं. योन कुठे? अफगाणिस्तानच्या तोड कुठे? त्याला यवन किंवा योन किंवा ग्रीक साम्राज्याकडे पाठवलं असं. त्याचबरोबर पेसेसी मज्जिमन थेर हिमवंत प्रदेश, हिमालयामध्ये किंवा त्याच्या पलीकडे पाठवलं मज्जिम थेरांना. आणि सुवर्ण भूमीला पाठवलं. कुठे? सोन उत्तर यांना पाठवलं सुवर्णभूमी. सोन उत्तर यांना पाठवलं सुवर्णभूमीमध्ये म्हणजे कुठे? तर आजचा करंटली थायलंड आणि बर्माचा जो एरिया आहे, म्यानमारचा जो एरिया आहे, ते आजचा आहे सुवर्णभूमी. आणि म्हणूनच आपल्याला थायलंडमध्ये म्हणा किंवा म्यानमारमध्ये खूप सारे सोन्याचे विहार, त्या मूर्त्यांना सोन्याची परत दिली किंवा सोन्याच्या मूर्त्या आहेत. म्यानमारमध्ये पण असं खूप बघायला मिळतं आणि त्याचबरोबर आपल्याला इथे थायलंडला सुद्धा असं बघायला मिळतं आज सुद्धा. आता एकूण हे बघितलं 8 लोक झालेत किंवा 8 व्यक्ती झालेत जे 8 भागांमध्ये गेले. आणि पुढे सगळ्यात महत्वाचं जे आपण बघणार आहोत तिथे या ठिकाणी कसं या 7व्या लाईन मध्ये की महामहिंद थेर आहे ना, हे इठ्ठीय, उत्तीय, संभल आणि भद्दसाल, महामहिंद थेर आणि हे 4 भिक्षू या सगळ्यांसोबत गेले. कुठे? लंकामध्ये जिनशासन धम्म सांगायला, बुद्धांचं शासन प्रतिष्ठित करण्यासाठी गेले. तिथे हे 5चे 5 निघाले त्या ठिकाणी. बरोबर? आता होतं काय? आता पुढे स्टोरी अशी आहे की प्रत्येक भिक्षू त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी तिथे कुठलं सुद्धा सांगितलं, बट तिथे काही असा कुठला प्रसंग झालाय का ते सुद्धा आता आपण या ठिकाणी बघूया. आता पूर्ण हे लाईन नंबर समजा ही गाथा 8 पासून 12, 13, 14 पुढे पर्यंत पूर्ण प्रसंग कसा प्रसंग सांगतो थोडक्यात. की आता हे काश्मीर गंधार म्हणजे सांगितलं तसं काश्मीर आपल्या नॉर्थ इंडियाचा जो काश्मीरचा भाग आहे तो, तिथून तर पाकिस्तान आणि अफगाणिस्तान हा पूर्ण एरिया. आता इथे काय व्हायचं, इथे जेव्हा बनते त्या ठिकाणी गेले तर त्यावेळेस तिथे एक अरवालो नागराजा, तिथे भयंकर असा मोठा अरवाल नावाचा जो नागराजा होता, भयंकर होता, मोठा होता. तो काय करायचा, तिथे खूप नासधूस करायचा, लोकांना त्रास द्यायचा. जे काही पिकं आलेली असतील समजा, बरोबर, त्यांना पाण्यामध्ये म्हणजे त्यांना समुद्रामध्ये फेकून द्यायचा. इतका मोठा असा नागराजा, बरोबर, जो थोडा क्रूर होता. आता जेव्हा हे मध्यंतिक थेर त्या प्रदेशामध्ये पोहोचले, कसे पोहोचले? न थलेन न जलेन, बरोबर, वायुमार्गाने पोहोचले, समजा आकाश मार्गाने पोहोचले. त्या ठिकाणी आलं तर ते बघून त्याला अजून राग आला, अजून क्रोध झाला की बाबा कोणीतरी असं आलंय. आणि मग त्याने भन्तेंना घाबरवण्यासाठी, दम देण्यासाठी काय, खूप मोठा पाऊस, खूप मोठा वादळ असं उत्पन्न करण्याचा प्रयत्न केला. खूप असा भूकंप आणण्याचा प्रयत्न केला. आणि त्या भूकंपामुळे काय की पहाड पर्वतांचे शिखर तुटायला लागतील, हालायला लागतील, ते पडायला लागतील, असं त्याने केलं. कसं? महिरुहा पबंतानं कुटानं पतंती, की अशा प्रकारे ते शिखर तुटू लागले समजा. आता तुम्ही म्हणाल की काय असं काय हे चमत्कार वेगळे. बघा, कोणाच्या मागच्या पुण्याच्या प्रतापाने, पुण्य संचयामुळे त्याला खूप सारी रिद्धी सिद्धी प्राप्त होऊ शकतात, बरोबर, मागच्या पुण्य जन्मांच्या प्रतापाने. ठीक आहे. असा नाग देवता पण आहे. पुढे नागांचं खूप वर्णन आहे, कशा प्रकारे नाग लोकांनी महाबोधी नाग लोकांमध्ये घेऊन गेले आणि तिथे 7 दिवस त्याने खूप चांगल्या प्रकारे महाबोधीची, महाबोधी वृक्षाची चांगल्या प्रकारे पूजा वंदना केली. पुढे वर्णन आहे, जेव्हा संघमित्रा थेरी बुद्धगयामधून जेव्हा महाबोधी लंकेला घेऊन जात असतात, तो पूर्ण प्रसंग पुढे आहे. तेव्हा किती लोकांचे, किती दैवी शक्ती म्हणा, किती नागलोक म्हणा, गरुड लोक म्हणा, या सगळ्यांचं भरपूर वर्णन आहे. ज्याला जसं घ्यायचं तसं घ्या, ते आपण पुढे बघणारच आहोत. सध्या तुम्ही याला काव्य म्हणून घेऊ शकता किंवा एक प्रसंग म्हणून घेऊ शकता किंवा याला इतिहास म्हणून घेऊ शकता. ज्याला जसं पटेल तो तसं याला घेऊ शकतो. पुढे आता याने भन्तेंना खूप चांगल्या प्रकारे घाबरवण्याचा प्रयत्न केला. तो एक मोठा नाग राजा होता, त्याच्या आसपास खूप सारे नाग असतील, तर भन्तेंना चारी बाजूंना विडून घेऊन त्याने खूप चांगल्या प्रकारे घाबरवण्याचा प्रयत्न केला. पण भन्ते अरहंत आहेत. तर भन्ते मोगलीपुत्र दिसतं, जर
कोण्या भिक्षूला एखाद्या मोठ्या प्रदेशामध्ये धम्म सांगायला पाठवत असतील, त्यांना माहिती असेल की इथे असं असं आहे आणि याला कोण टॅकल करू शकतं, तर नक्कीच अशा कुठल्या तरी भिक्षूला पाठवतील की जे समर्थ आहेत. बरोबर. ध्यान साधना करत असताना खूप लोकांना रिद्धी सिद्धी म्हणजे रिद्धी सिद्धी हा तर आपला मराठी शब्द आहे. खूप साऱ्या इद्धी प्राप्त होतात. त्याच्यामध्ये तेविद्या आहेत, छळभिय्या आहेत. बरोबर. एक तर नॉर्मल अरहंत असतात समजा. मग अरहंतांमध्ये पण लेवल अशी असतात की कोणाकोणाला तेविद्या आहेत, 3 प्रकारच्या विद्या आहेत. कोणाकोणाला छळभिय्या आहेत, 6 प्रकारच्या रिद्धी सिद्धी आहेत किंवा त्या विद्या आहेत, ते नॉलेज आहेत. असं पुढे बघू आपण तेविद्या काय, छळभिय्या काय आहे म्हणून. तर अशा भिक्षूला पाठवलं त्या ठिकाणी, कुठलेही मध्यंतिकत आहेत. आणि याच्यावर बनते त्यांना एक खूप चांगलं उत्तर देतात. बनते म्हणतात, सदैव कोपीच लोको आगंत्वा तास येय मं नमे पटिबलो असं जनेतुं भयभैरवम. बघा शब्दात आता नवीन नवीन शब्द बघायला मिळतात. भैरव शब्द समजा. बरोबर. पुढे अजून खूप चांगले चांगले शब्द आहेत, ते बघू आपण. या ठिकाणी बनते म्हणतात त्या नागराजाला की तुझ्यासोबत जर पूर्ण ब्रह्मांडातले देवता लोक पण आलेत ना, आणि जे मला असं घाबरवण्याचा प्रयत्न केला ना, तर त्याचा मला काहीही फरक पडत नाही आणि मी किंची मात्र सुद्धा घाबरणार नाहीये. अनंत आहेत, कसली भीती यांना. पुढे म्हणतात, सचेपी त्वं महिसब्बं ससमुत्तं सपपत्तं उख्खिपित्वा महानाग खिप्पेयासी ममो अपरी, की मला काहीच फरक पडणार नाहीये जरी तू 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 आणि सगळ्या देवतांनी जर काय केलं, सगळा समुद्र सगळे पर्वत उख्खपित्वा म्हणजे असं काही पूर्ण पृथ्वी उचलून तू माझ्या अंगावर जरी टाकली, फेकली, तरी मला काहीही तू त्रास देऊ शकत नाही, असं या ठिकाणी म्हणतात. सांगायचा अर्थ असा की जरी तू इतका मोठा प्रबळ असेल, तुझ्यामध्ये इतक्या शक्ती रिद्धी असेल, तर तू कितीही काही केलं ना, तू माझं काहीच वाकड करू शकत नाही, तू मला काहीच कुठल्याच प्रकारचा त्रास देऊ शकत नाही. असं. आता हे सगळं ऐकून काय होते पुढे, आता हे ऐकून ह्या नागराजाचा थोडा कॉन्फिडन्स आलेला आहे. त्याला वाटलं की समोरचा व्यक्ती काय साधा नाहीये. बरोबर. त्याच्यावरती काही असर होतच नाहीये. त्याचा थोडा इगो शांत होतो, राग शांत होतो, आणि तेव्हा त्याला भंते धम्म सांगायला सुरू करतात. नागराजा आहे तो, आता मनुष्य रूपामध्ये आलेला आहे आणि त्यांना आता भंते धम्म सांगायला सुरू करतात. कसं, तर तो शरणशीलेसु नागराजा पतिट्टही. आता बघा 19व्या गाथेमध्ये शेवटी की आता तो शरणामध्ये आलेला आहे आणि धम्म ऐकायला लागतोय. मग पुढे होतं काय, आता ह्या नागराजाने काय केलं, तिथे असलेला चतुरासिती सहस्रानी 84,000 भुजंग, ते 84,000 जे तिथे नाग होते त्यांना सगळ्यांना बोलवून, नंतर हिमवंते व गंधर्व यक्षा, जे हिमालयाच्या त्या भागामध्ये जे कोणी गंधर्व असतील, जे कोणी यक्ष असेल, त्यांना सगळ्यांना बोलवून पंडको नाम यक्षो, आता तिथं कोण कोण आले, पंडक नाम असा तिथे यक्ष आहे तो आलेला आहे. त्याचबरोबर हरिती नावाची यक्षणी ती सुद्धा तिथे आलेली आहे. कोणाच्या तिच्या 500 मुलांसोबत त्या ठिकाणी आलेली आहे. त्या सगळे लोक तिथे येत आहेत, जे अमनुष्य आहेत, देवता आहेत, नाग आहेत, ते सगळे त्या ठिकाणी येत आहेत आणि त्या ठिकाणी भंते त्यांना धम्म सांगतायत. आणि हे सगळे तिथे धम्म ऐकून ते फलं पापुनिंग आदिकं, ते स्वतःपत्ती फलामध्ये प्रतिष्ठित होतात. बरोबर. गाथा नंबर 20-21 मध्ये पुढे मग आता 22-23 गाथेमध्ये भंत सांगतायत की बाबा तुम्ही आधी ज्या प्रकारे लोकांचं नुकसान करत होते, त्रास देत होते, तसा त्रास देऊ नका. सगळ्यांना शांती प्रिय आहेत. बरोबर. सगळ्यांना शांती पाहिजे, मेत्ता पाहिजे. मग करोथ मेत्तं सत्तेसु, तुम्ही मेत्ता करा, सगळ्या या सत्वांप्रती तुम्ही मेत्ता करा. वसंतुम मनुजा सुखं, मनुष्य लोकांसोबत तुम्ही सुखामध्ये राहा. इति तेनो नुसिठा ते पथे व पटिपचून, की तुम्ही खूप चांगल्या प्रकारे सोबत राहा, त्यांच्यासोबत तुम्ही मेत्ता करा आणि खूप चांगल्या प्रकारे आयुष्य व्यतीत करा, अशा प्रकारे भंते त्यांना सांगते त्या ठिकाणी. मग गाथा नंबर 24 मध्ये, तो रतनं पल्लंके थेरोसो उरग अधिपो निशिदायपी 88 बीजमानो तदसंतिके. काय झालं आता, त्या नागराजाने काय केलं, रत्न पल्लंगे, खूप मोठा पलंग असा असेल किंवा आसन असेल, त्याला रत्न लागलेले असतील, त्या ठिकाणी बंतेंना बसवलं, मान सन्मान दिला. बंतेंच्या समोर तो उभा राहिला, हातामध्ये बीजमानो, त्यांना हवा मारतोय, पंखा मारतोय. आता होतं काय, तदा कश्मीर गंधारं वासिदो मनुज आगता नागराजस्त पूजंथं मंथवा थेरं महितिकं. आता हे सगळे त्या
त्या राज्यातले लोक आता आलेत की बाबा कशा प्रकारे खूप मोठा काहीतरी चमत्कार झालेला आहे. ओके, मग ते असं बघतायत की हा नागराजा या आसनावरती बसलेल्या भिक्षूला हवा मारतोय. मग नक्कीच ह्या नागराजापेक्षा खूपच मोठे असे भंते आहेत. त्या भंतेंची आता पूजा करायला लागल्यात. ठीक आहे, कसं मग पुढे थेरा अभिवादित्वा, की थेरांना त्यांनी खूप चांगल्या प्रकारे वंदना केली, बसलेत. आणि तेव्हा तिथे भंतेंनी धम्म सांगितलं. काय सांगितलं? आसी विस उपमंग सुत्त सांगितलं. फार छान सुत्त आहे. धम्म सांगितलं. नंतर बघा काय होतंय, असत्या सहस्रानं धम्म अभिसमय हो. धम्म अभिसमय कधी असतो? जेव्हा मनुष्य, यक्ष, देवता त्या ठिकाणी असतात आणि खूप चांगल्या प्रकारे लोकांना तिथे, मनुष्य अमनुष्यांना तिथे धम्म लाभ होतो. किती लोक आहेत? 84,000 लोक आहेत त्या ठिकाणी. आणि सतसहस्र पुरीसा, सतसहस्र 1,00,000 लोक त्या ठिकाणी पप्पंजुम, ते भंतेंकडे 1,00,000 लोक संघामध्ये येतात, प्रवज्जा घेतात. अशा प्रकारे ही गोष्ट आहे. ठीक आहे, गाथा नंबर 26-27 मध्ये आपण बघितलं. आणि मग पुढे गाथा अशी 28 मध्ये की तेव्हापासून तर आतापर्यंत खूप चांगल्या प्रकारे काशाय वस्त्रधारी लंकेमध्ये, काशाय वस्त्रधारी हे आता या गांधार एरियामध्ये आहे. म्हणून आपल्याला खूप खूप मोठे मोठे स्तूप म्हणा, खूप मोठ्या लेण्या म्हणा आजही पाकिस्तानमध्ये दिसतात आणि अफगाणिस्तानमध्ये सुद्धा दिसतात. बरोबर, बामियान बुद्धा त्याचं खूप मोठं उदाहरण आहे. अशा ठिकठिकाणी लहान लहान ठिकाणी तिथे स्तूप बनवण्यात नाही आले, तर तिथे कोरून ठेवलेलं आहे. बरोबर, कोरून ठेवलेलं आहे. अशा प्रकारे खूप चांगल्या प्रकारे खूप साइट्स आपल्याला आज सुद्धा पाकिस्तानमध्ये आहेत, त्याचबरोबर अफगाणिस्तानमध्ये सुद्धा आहेत. कालांतराने परकीय आक्रमणानंतर खूप सारं ते खूप तुटलं गेलं असेल. आपलं नशीब चांगलं की सह्याद्रीमध्ये खूप चांगल्या प्रकारे चांगले धार्मिक राजे होऊन गेले, त्यांनी त्याला नुकसान पुरवलं नाही. कुठे नॉर्थ इंडियामध्ये अतिक्रमण झालेले आहेत, वेगळे वेगळे खूप चांगले विहार म्हणा, स्तूप म्हणा तोडण्यात आले, की त्याच्यावरतीच काही भलतंच काही बनवण्यात आलं. अशा प्रकारचा इतिहास आपल्याकडे आहे. जर सम्राट अशोक 84,000 स्तूप बनवू शकतात, विहार बनवू शकतात, तिथे किती भव्य दिव्य असतील याचा अंदाज आपण लावू शकतो. आणि नक्कीच 84,000 पैकी 8,400 सुद्धा जर आपल्याकडे नसतील तर बाकीच्यांचं काय झालं? एकतर अतिक्रमण झालं असेल किंवा त्याचे अवशेष सुद्धा सापडले गेले पाहिजे. अवशेष सापडतायत, पण बाकीच्यांचं नक्कीच अतिक्रमण झालेलं आहे हे बोलायला काही हरकत नाहीये. भरपूर लोकांचा याच्यावरती अभ्यास सुद्धा असो. पुढे आपण जाऊया. गाथा नंबर 29-30 मध्ये आपण बघतोय की महादेव शब्द इथं आलाय. बघा आता महादेव शब्द कुठून काय कसा घेतला असेल, पण इथे तर भंतेंचं नाव महादेव दिसतोय. बरोबर, आणि हे इसवी सन 200 शतक म्हणजे 200 वर्ष आधीची गोष्ट आहे. बरोबर, इसवी सन पूर्वची गोष्ट आहे, चालू आहे. आता महादेव थेर कुठे गेलेत? महिष मंडल मध्ये गेले आणि तिथे त्यांनी देवदूत सुत्त सांगितलंय. आपण घेतलंय काही महिन्यांआधी देवदूत सुत्त बघितलंय कशा प्रकारे, किती छान आहे. तिथे यमाचं उदाहरण आहे. यम सांगतो की बाबा तू देवदूत बघितले नाही का, वेगळे खूप छान सुत्त आहे, मोठं सुत्त आहे, जमलं तर नक्की ते सुत्त सुद्धा बघा. नंतर त्यांनी देवदूत सुत्त सांगितलं. मग पुढे काय झालं? 46 सहस्रांनी 40,000 लोकांना धम्मचक्कू प्राप्त झालेत आणि 46 सहस्र आणि 40,000 लोक परत संघामध्ये प्रतिष्ठित झाले, संघामध्ये आले, प्रबज्जा त्यांनी घेतली. नंतर गंधवा अथ रक्षित थोर वनवासी, आता वनवासी मध्ये कोण गेले? रक्षित थेर गेले. त्यांनी संयुक्त निकायामधलं अनामदग्ध सुद्ध सांगितलं आणि ते सुद्ध सांगितल्यानंतर काय झालं बघा? 60 नर सहस्रान 60,000 लोकांना धम्माचा संवेग होतो, धम्मामध्ये ते प्रतिष्ठित होत आहेत, म्हणजे स्वतःपन्न होत आहेत, कमीत कमी स्वतःपन्न होत आहेत. आणि 37,000 लोक संघामध्ये येत आहेत, प्रवज्जा घेत आहेत. पुढे विहारानं पंचशतं तस्मिन देशे पतिठ्ठापेशी तत्थवं थेरोसो जिनसासक, 500 विहार त्या ठिकाणी बनवण्यात आले. कुठं? वनवासी म्हणजे म्हैसूरचा एरिया, म्हैसूरच्या आसपास, आजचं कर्नाटक म्हणा किंवा दक्षिण भारत, कर्नाटक पकडा तुम्ही, इथे 500 विहार बनवण्यात आले. किती भव्य दिव्य असतील. जर 60,000 लोक स्वतःपन्न होत असेल, जर 37,000 लोक तिथे संघामध्ये जात असतील, किती भव्य दिव्य असेल तेव्हाचे विहार पण. बरोबर, हे सम्राट अशोकांचा काळ आहे. सम्राट अशोकांच्या राज्याभिषेकाच्या काही वर्षानंतरची ही गोष्ट आहे. पुढे नंतर गंधवा अपरंत, आता अपरंत कुठला आला एरिया? आपला मुंबईच्या एरिया पासून तर गुजरातचा पूर्ण एरिया, बरोबर, तिथपर्यंत कोण गेलं? महारखितू म्हणते गेले.
त्यांनी तिथे अग्गी खंद उपम सुत्त सांगितलं, बरोबर. आणि काय झालं, 37,000 लोक त्या ठिकाणी धम्मामध्ये प्रतिष्ठित झाले. त्याचबरोबर धम्मामतंग पायसू, ते लोक धम्म जाणू लागले, धम्मामध्ये प्रतिष्ठित झाले, अशा प्रकारे. नंतर पुरिसानंच सहस्रचं इत्थियोच ततो अधिका खत्तियानं कुला एव निखमित्वान पप्पचून. काय झालं, क्षत्रिय कुळातले जे लोक होते ना, पुरुषांपेक्षा तर महिलाच जास्त होते, जे संघामध्ये प्रतिष्ठित झाले. अशा प्रकारे संघामध्ये प्रवचित झाले. नंतर महारठ्ठ, आपल्या महाराष्ट्रामध्ये कोण आलं, महारखित, महाधम्मरखित म्हणते जे आले, त्यांनी महानारद कस्तप हे जातक त्या ठिकाणी सांगितलं. आणि मग्गफलं पापुणसु चतुरासिती सहस्रका, 84,000 लोक स्वतः पन्न झाले किंवा संघामध्ये आलेत. नंतर तेर सत्तुंग सहस्रानी, तेर सत्तुंग 13,000 लोकांनी इथे या ठिकाणी पबज्जा घेतली. आपल्या महाराष्ट्रातली गोष्ट चालू आहे, बरोबर. मग गंतवान योन विषयन, आता योन मध्ये महारखित थेर गेले. तिथे काय केलं, त्यांनी तिथे कलाम सुत्त सांगितलं. आणि कलाम सुत्त सांगितल्यानंतर पाण सतसहस्रानी 1,00,000 लोक, 7,000 लोक, 1,00,000 लोकांना तिथे धम्म प्राप्त झाला. आणि सहस्रानी 1,000 लोक त्या ठिकाणी, 7,000 लोक त्या ठिकाणी संघामध्ये प्रतिष्ठित होत आहेत, बरोबर. पुढे आता गंतवा चतुही थेरेही देसेसी मज्जिमो इसी हिमवंतं पदेसेस्मी धम्मचक्क पवत्तनं. काय झालं, आता मज्जिम थेर जे होते ते आता हिमवंत प्रदेश किंवा त्याच्याही पुढे गेले. आणि त्यांनी तिथे अजून 4 भन्ते लोकांना पाठवलं, बरोबर. 4 भन्ते लोकांनी त्या पुढच्या प्रदेशामध्ये, म्हणजे आजचा आपला जो हिमालय आहे, हिमालयाच्या पलीकडे जाऊन धम्म गेलायत. आणि पुढे गोष्ट अशी आहे की त्या प्रत्येक भिक्षूचे ना हजारो लाखो लोक उपासक झाले, धम्मामध्ये प्रतिष्ठित झाले. अशा प्रकारे होतं का, पण ते सोड उत्तर हे गेले सुवर्णभूमीमध्ये, आजचं म्यानमार आणि थायलंड. आता इथे खूप मोठा प्रसंग असा सांगितलाय की त्या राजगृहामध्ये जे राजकुमार जन्माला यायचे ना, त्यांना नष्ट करण्यासाठी, त्यांना खाण्यासाठी एक खूप मोठी अशी राक्षसिणी ती समुद्रातून निघायची आणि त्यांना खूप सारा त्रास देऊन त्यांच्या प्रत्येक जे राजकुमार असायचे त्यांना खाऊन घ्यायचे. असं बऱ्याचदा झालं, खूपदा झालं, बरोबर. आणि जेव्हा तिथे परत एका मुलाचा जन्म झाला, त्याच वेळेस पण ते सोन आणि उत्तर त्या ठिकाणी पोहोचले. आता होतं असं, तिकडचे लोक परत परेशान झाले. अरे, हे दोघीकडे विचित्र दिसतात. साहजिक आहे, चिवर आहे अंगावरती, त्यांनी कधी चिवर बघितलं नसेल, ते लोक त्यांना मारायला येतात, समजा अशा प्रकारे. मग इथे चिंता इंग मारे तुम, बरोबर. सा युवा उपसंकमू, त्यांच्या जवळ आले, त्यांना मारावं लागले. मग तुम्ही कोण लोक, असं विचारलं. मग म्हणे थेरंग ते एवं आहो, की आम्ही ते थेर आहोत, आम्ही त्या राक्षसिणी सोबत नाहीये. मग आता भन्ते लोकांनी काय केलं, बरोबर. समना मयंग हिमवंता न रक्षसी सहायका रक्षसी सा सपरिसा निखिंता होती सागरा, बरोबर. जसं सांगितलं तसं ती बाहेर आली आणि तिने खूप चांगल्या प्रकारे भन्ते लोकांना घाबरवण्याचा समजा प्रयत्न केला. ती बाहेर आली आणि तिने लोकांना परत घाबरवण्याचा प्रयत्न केला. तर झालं काय, भन्ते लोक तिथेच आहे. मग भन्ते लोकांनी काय केलं, तंग दिस्वान महारावं विरविंसु महाजना द्विगुणे रखेसे थेरो मापयित्वा भयानके. काय सोनउत्तर भन्त्यांनी त्यांच्या इद्धीच्या प्रतापाने त्या राक्षसीपेक्षा मोठे मोठे राक्षस उत्पन्न करून तिला चारही बाजूने वेळा घातला. आणि तेव्हा तिला कळलं, परिक्षिपी समंत तो, की तिला पूर्ण प्रकारे तिला ते पदक तिला चारही बाजूनी वेळून घेतलं. इदांग इमेही उद्धितं मत्वा भितापलायसे, तिला आता कळलं की नाही बाबा, आता येथे आपलं काही खरं नाही. आणि ती भीतीने तिकडनं पलायन करते. अशा प्रकारे मग तस्ता देशसंग आरक्कं थपेत्वान समंततो तस्मिन समागमे थेरो ब्रह्मजालं अदेसी. मग तिथल्या लोकांना अभय देऊन, त्यांना सुरक्षा देऊन, भन्ते लोकांना त्या लोकांनी खूप चांगल्या प्रकारे मान सन्मान दिला. मग ते विचारपूस करून वेगळे पुढे जाऊन मग भन्ते लोकांनी त्या ठिकाणी ब्रह्मजाल सुत्त सांगितलं. आणि सुत्त सांगितल्यानंतर शरण हे सूच ते शरण गेले, बुद्ध धम्म संघाला शरण गेले. मग 88 बहवो जना सठ्ठियातुंग सहस्रानं धम्म अभिसमयो अहो. खूप साऱ्या लोकांना तिथे धम्म कळायला लागला. 60,000 लोकांना तिथे धम्माचा लाभ झाला.
धम्मामध्ये प्रतिष्ठित झाले. पुढे अड्ढा सहस्रानी पब्बज्जुम कुलधारका, की 1,500 मुलं 1,500 मुली हे सगळे युवा लोक परसंघामध्ये येऊ लागले, संघामध्ये प्रतिष्ठित होऊ लागले, पबज्जा घेऊ लागले. पुढे ततोपभूती संझाते राजगेहे कुमारके नामं करेसुम राजानं सोनोत्तर सनामके, की मग त्या राजगृहामध्ये जे जे मुलं उत्पन्न व्हायचे त्या सगळ्यांना मग सोन उत्तुर असं नाव पडू लागलं. नंतर शेवटची गाथा आहे कसं, महाजनस पी जिनस कड्डन विहाय पत्तं अमतं सुखं पिते करिसुम लोकसं हितं तहिं तही भवेय यो लोकहिते पमादवाती. आता ही गाथा बंदी लोकांसाठी आहे, की कसं भिक्षू संघाने खूप चांगल्या प्रकारे निर्माण सुख प्राप्त केलं आणि मग जिकडे गेले तिकडे त्यांनी लोकांना तहिंग तहिंग धम्म सांगायला सुरू केलं. करिंगसुम लोकचं हितं, लोकांचं त्यांनी भलं केलं, लोकांना धम्मामध्ये प्रतिष्ठित केलं, स्वतः पडणं म्हणा किंवा इतर गोष्टींमध्ये प्रतिष्ठित केलं. मग जर इतकं चांगलं सुख याच्यामध्ये असेल तर कोण प्रमाद करेल लोकहितामध्ये, असं या ठिकाणी सांगितलं गेलं, की ज्या व्यक्तीला एकदा कळलं की हो हे सुख आहे आणि लोकांच्या हितामध्ये खूप मोठं पुण्य आहे, खूप मोठं सुख आहे, तर मग असं लोकहित करण्यामध्ये भला व्यक्ती का बरं प्रमाद करेल, भला व्यक्ती का बरं प्रमाद करेल, भला व्यक्ती का बरं आळस करेल. बरोबर, तो मूर्खच असेल की जो आळस करेल, समजा अशा प्रकारे गोष्ट आहे. आणि अशा प्रकारे हा 12वा चॅप्टर या ठिकाणी आपला संपतोय. अशा प्रकारे मित्रांनो महावंसाचा 12वा चॅप्टर आपण या ठिकाणी बघितलाय. पुढचे 8 ते 9 लेक्चर हे उरलेले 8 चॅप्टर कव्हर करण्यासाठी होतील. आता थोडं इंटरेस्टिंग होत जाईल. आता खूप चांगल्या प्रकारे धम्म पसरलाय. आता बनते पोहोचतील लंकेला, महामैत्री बनते पुढे लंकेला पोहोचतील. मग पुढे कशी कथा आहे, मग पुढे कशी गाथा आहे, पुढे कशी स्टोरी आहे, इंटरेस्टिंग आहे, ऐकायलाच मजा येते, वाचताना तर अजून मजा येते. खूप छान अशी ही महावंस आहे. बघूया आपण हळूहळू जसं जमेल तसं. जर आपल्याला हे व्हिडिओ बघत असताना थोडाफार तरी लाभ होत असेल, मन प्रसन्न होत असेल, श्रद्धा उत्पन्न होत असेल, नवीन काहीतरी माहिती मिळत असेल तर नक्की आहे आमच्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा, इतर लोकांना सुद्धा पाठवा, लाईक करा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो हे सुद्धा कमेंट बॉक्स मध्ये सांगा. फीडबॅक द्या की कशा प्रकारे व्हिडिओ असले पाहिजे म्हणून. त्याचबरोबर धम्मसंघाला मदत करण्यासाठी आपण दान सुद्धा पाठवू शकतात. माझी दान पारामी पूर्ण करण्यासाठी आपण सगळे मला मदत करत आहात. आपल्या सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद, खूप खूप साधुकार. त्याचबरोबर मे महिन्यामध्ये एक धम्म यात्रा आपण लंकेला जात आहोत 20 तारखेला. ज्यांना ज्यांना शक्य आहे ते तयारी करू शकतात. मला ह्या नंबरवरती फोन करून अधिक माहिती घेऊ शकतात. त्याचबरोबर पुढच्या 8-9 चॅप्टर मध्ये आपण काय बघणार आहोत, काय शिकणार आहोत, काय डिटेल मध्ये बघू, तेच सगळे स्थळ आपण ह्या लंकेच्या टूर मध्ये करणार आहोत. ही एक धम्म यात्रा आहे. भगवान बुद्धांच्या अस्थिधातूंवरती बनलेले स्तूप आपण बघणार आहोत. आपण महाबोधी बघणार आहोत. भगवान बुद्धांचा दंत धातू ज्या विहारामध्ये आहे त्या ठिकाणी बघणार आहोत. महाबोधी बघू, महाबोधीच्या छायेखाली बसून ध्यान करू, शक्य असल्यास संगदान करू. खूप चांगल्या प्रकारे आपण कुशल चित्ताने खूप सारे कुशल कर्म करणार आहोत. कुशल धम्माचा अभ्यास करून कुशल कर्म करणार आहोत. मित्रांनो, ज्यांना शक्य आहे ते सुद्धा जॉईन करा. हा व्हिडिओ बघून जर आपल्याला नक्कीच काही मदत होत असेल तर साधुकार द्या, अनुमोदन शब्द कमेंट बॉक्स मध्ये लिहा. आणि ह्या पुण्याच्या प्रतापाने तुमचं माझं आपलं सगळ्यांचं मंगल हो. साधू 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 साधू.